समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र, कार्य आणि विचार उलगडून दाखवणारी मालिका दास सर्वोत्तमाचा. लेखिका सौ योजनगंधा जोशी. वाचन केदार केसकर. समर्थांची पावन भिक्षा. रामदासाच्या 12 वर्षांच्या तपकाळातील दिनचर्या आपण पाहत आहोत. त्याची दिनचर्या पाहिल्यानंतर आपली दिनचर्या आपल्याला लक्षात येते. ब्राह्ममुहूर्ती उठलेला पोर वयातील रामदास आपला माध्यान्हीपर्यंतचा वेळ नामस्मरण आणि सूर्योपासनेत व्यतीत करायचा. त्यानंतर पंचवटीमध्ये जाऊन भिक्षा मागायचा. पूर्वीच्या काळी भिक्षा मागणं हे कमीपणाचं मानलं जायचं नाही. समाज व्यवस्था ही तशीच होती. 2, 5 किंवा 7 बटूंना वाढल्याशिवाय जेवायचं नाही असा नियम बऱ्याच कुटुंबांमध्ये तेव्हा असायचा. सध्याच्या काळात शिष्यवृत्ती घेताना जसं आपल्याला कमीपणा वाटत नाही, उलट अभिमान वाटतो. अगदी त्याचप्रमाणे त्या काळी भिक्षा मागताना कोणताही संकोच वाटत नसे. भिक्षा हा समाज रचनेचा एक भाग होता. रामदासाच्या तपश्चर्येचा काळ सांगत असताना थोडं खोलात जाऊन भिक्षेसंदर्भात इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, की भिक्षा आणि भीक यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भीक ही स्वतःचं उदरभरण करण्यासाठी मागितलेली असते, तर भिक्षा ही समाज हितासाठी, समाज कार्यासाठी मागितलेली असते. समर्थांनी त्या काळी भिक्षेच्या माध्यमातूनच आपला जनसंपर्क वाढवला होता. भिक्षेच्या निमित्तानं अनेक कुटुंबांशी, त्यातील लोकांशी संवाद साधला जायचा. तेव्हा सर्वत्र यवनांचं राज्य असल्यामुळे देवळांमध्ये किंवा गावामध्ये कुठेही सर्वांना एकत्र घेऊन समाजाचं प्रबोधन करण्याची, लोकांना यवनांविरुद्ध जाग करण्याची परिस्थिती अजिबात नव्हती. अशा वेळी समर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून कुटुंबांशी, परिवारांशी संवाद साधत, त्यांचं बारीक निरीक्षण करत, त्यांच्यातील लहान 10-12 वर्षांच्या मुलांना आपलंसं करत, आपलं शिष्य बनवून घेतलं आणि देशाटन करत असताना ठिकठिकाणी मठ आणि मंदिरांचं जाळं उभं केलं. या मठ मंदिरांचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या सोबतच्या विद्वान, धर्मनिष्ठ तरुणांची मठाधिपती म्हणून निवड केली. त्या सर्व मठांचा कारभार हा त्या काळी भिक्षेच्या माध्यमातूनच त्यांनी चालवण्यास सुरुवात केली. आज 500 वर्षांनंतर सुद्धा समर्थ संप्रदायामध्ये सज्जनगडावर होणाऱ्या उत्सव काळात अन्नदानासाठी लागणारं धान्य हे भिक्षेच्या मार्गानेच गोळा केलं जातं. त्यासाठी उत्सवाच्या आधी 4 महिने समर्थांच्या पादुका महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर समर्थांचं कार्य, त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी दौरा करतात. तेव्हा ज्या भिक्षेच्या मदतीनं समर्थांनी त्या काळी राष्ट्र उभारणीचं कार्य केलं, त्या भिक्षेला भीक म्हणून संबोधून आपण आपल्या विद्वत्तेचं दिनवाणं प्रदर्शन कोणीही करू नये, असंच आजच्या तथाकथित पुरोगामी विचारांच्या लोकांना सांगावंसं वाटतं. तर रामदासानं 12व्या वर्षी भिक्षेची जोळी हातात घेतली आणि पंचवटीमध्ये जेव्हा तो भिक्षा मागायला जात असे, त्यावेळी लोक मोठ्या प्रेमानं त्याला भिक्षा वाढत असत. परंतु भिक्षेमध्ये येणारं सुग्रास मिष्टान्न पाहून त्या कोवळ्या रामदासाला असं वाटे, की असलं सुग्रास अन्न खाण्याची सवय जर आपल्याला लागली, तर आपला देह निद्रेच्या अधीन होईल आणि त्यामुळे उपासना मात्र मागे पडेल. तेव्हा असं सुग्रास अन्न आपल्यासाठी योग्य नव्हे, म्हणून तो आणलेली भिक्षा गोदावरीच्या पाण्यात भिजवत असे. त्यातील सर्व रस काढून चोथा झालेला अन्नाचा गोळा, त्याचा काही भाग माशांना, काही भाग कुत्र्याला देत असे. रामालाही त्याचा नैवेद्य दाखवी आणि असा कोणी अतिथी ज्याला हे अन्न चालेल, त्यालाही त्याचा भाग देऊन उरलेला भाग रामाचा प्रसाद म्हणून भक्षण करत असे. ज्या साधकाला परमार्थ साधायचा असतो, त्याने प्रथम आपल्या जिभेवर विजय मिळवला पाहिजे, याच भावनेतून रामदास रसहीन झालेला अन्नाचा गोळा ग्रहण करत असे. त्या काळी विद्वान मंडळींची, आचार्यांची प्रवचनं नाशिकातील काळाराम मंदिरात नित्यनेमानं चालायची. त्या काळी साक्षरतेचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळं सर्वसामान्य समाज श्रवण भक्तीनं अध्यात्म विद्या संपादन करायचा. दुपारच्या वेळेत भोजन आणि वामकुक्षी झाल्यावर रामदास काळाराम मंदिरात श्रवणासाठी बसायचा. तपश्चर्येच्या काळातील 12 वर्षात त्यानं कितीतरी ग्रंथ समजून घेतले असतील. काही आचार्यांचा परिचय करून घेतला असेल. त्यांच्या ग्रंथसंग्रहातील ग्रंथ रामदास टाकळीला नेत असेल. रात्री समईच्या उजेडात थोडा वेळ त्याचं वाचन करत बसेल. दासबोधाच्या पहिल्या समासात समर्थांनी अभ्यासलेल्या संदर्भ ग्रंथांची नुसती यादी जरी बघितली तरी लक्षात येतं, की त्यात शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, भागवत गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, वेद आणि वेदांत यांचा सगळ्यांचा अंतर्भाव आहे.
हा सर्व अभ्यास समर्थ रामदासांनी नाशिक इथेच केलेला असणार. रामदासाच्या या दिनचर्येत व्यायाम, जपध्यान आणि ग्रंथांचं अध्ययन या तिन्ही गोष्टींचं सुंदर संतुलन पाहायला मिळतं. साधारणतः भक्ती मार्गाने जाणारा साधक हा ग्रंथांच्या अध्ययनाच्या भानगडीत पडत नाही. पारमार्थिक माणसाचा व्यायामाची संबंध कधी येतच नाही. परंतु रामदास हा स्वतः व्यायाम करीत असे आणि पुढे जाऊन आपल्या संप्रदायातील लोकांनाही त्यांनी व्यायाम करण्यास प्रवृत्त केलं. याचाच परिपाक म्हणून समर्थ संप्रदायामध्ये दीर्घायुषी शिष्यांची थोर परंपरा आहे. समर्थांच्या बहुतेक सर्व शिष्यांनी दीर्घायुषी होऊन देवाची आणि देशाची सेवा केलेली आहे. दुर्जनांनी दीर्घायुषी असावे आणि सज्जनांनी मात्र अल्पायुषी असावे हे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे. धर्मकार्यासाठी झटणारे पुण्यात्मे अल्पायुषी ठरावेत आणि नेमके धर्म बुडवायला निघालेले पापी दुरात्मे दीर्घकाळपर्यंत भूमीला भार होऊन बसावेत, ही विसंगती म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैवच होय. ज्या व्यक्तीला देशाची उत्तम सेवा करायची आहे, जीवनात अलौकिक असं काही साध्य करायचं आहे, अशा व्यक्तीनं उपासनेबाबतच व्यायामाचंही महत्व जाणलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे, ही समर्थांची धारणा होती. 12 वर्ष असा दिनक्रम नित्यनेमे त्यांचा अखंड चालू होता. राष्ट्रसेवा करण्यापूर्वी समर्थांनी स्वतःला कशा प्रकारे घडवलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारचं संतुलन होतं. त्याचबरोबर ब्रह्मचर्य आणि वैराग्य या दोन महान शक्ती सुद्धा होत्या. या सगळ्यातून समर्थ रामदास हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आकाराला येत गेलं. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.